हॅलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे व्हॉट आर द ऑर्बिटल्स आणि शेप्स ऑफ ऑर्बिटल. तर त्यामध्ये आहे व्हॉट आर द ऑर्बिटल्स, द स्पेस अराउंड द न्यूक्लियस व्हेअर देअर इज हाय प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन आर कॉल्ड ऑर्बिटल्स. म्हणजे न्यूक्लियसच्या अराउंडचा जो स्पेस असतो, न्यूक्लियसच्या अराउंडची जी जागा असते ज्यामध्ये इलेक्ट्रॉन फाइंड होतात, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन राहतात, त्या स्पेसला, त्या जागेला आपण ऑर्बिटल म्हणतो. ऑर्बिटल हे 4 प्रकारचे असतात: एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल, एफ ऑर्बिटल एक्सेट्रा. व्हेअर इज दिस इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व? इलेक्ट्रॉन हे कुठे रिव्हॉल्व करतात, कुठे फिरतात? तर इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड न्यूक्लियस अँड दिस स्पेस, त्या जागेला आपण ऑर्बिटल असं म्हणतो. म्हणजे न्यूक्लियसच्या अराउंडमध्ये, न्यूक्लियसच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन फिरत राहतात आणि त्या जागेला आपण ऑर्बिटल असे म्हणतो. न्यूक्लियसच्या आजूबाजूला जे इलेक्ट्रॉन फिरतात ते एका ऑर्बिटलमध्ये फिरतात. तर पहिली ऑर्बिटल आहे एस ऑर्बिटल. एस ऑर्बिटल ही स्पेरिकल शेपची असते, जस्ट लाईक अ बॉल. एका बॉलच्या आकाराची, गोल आकाराची एस ऑर्बिटल असते. एस ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतात. खाली दिल्याप्रमाणे 1s ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2s ऑर्बिटलमध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन आणि 3s मध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन. 2s ऑर्बिटल ही 1s पेक्षा साईजने मोठी असते आणि 3s ही 2s पेक्षा साईजने मोठी असते. आता आपण बघूया पी ऑर्बिटल. पी ऑर्बिटलचा शेप हा डंबल शेपचा असतो. पी ऑर्बिटलचे 3 सब ऑर्बिटल्स पडतात: पी एक्स, पी वाय आणि पी झेड. पी एक्समध्ये 2 इलेक्ट्रॉन, पी वायमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि पी झेडमध्ये 2 इलेक्ट्रॉन. पी एक्स हा परपेंडिक्युलर असतो पी वायला आणि पी वाय इज अ परपेंडिक्युलर टू पी झेड. पी एक्स हा अलॉंग एक्स ॲक्सिस, पी वाय हा अलॉंग वाय ॲक्सिस आणि पी झेड हा अलॉंग झेड ॲक्सिस असतो. Px, Py and Pz are orthogonal. How can you draw orbital diagram? For example, neonचा atomic number आहे 10. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2, 2s2 आणि 2p6. 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 2p मध्ये 6 इलेक्ट्रॉन. समोर दिल्याप्रमाणे आपण त्याचा ऑर्बिटल पिक्चर काढू शकतो. व्हॉट इज द शेप ऑफ डी ऑर्बिटल? डी ऑर्बिटलचा डबल डंबेल शेप आहे. डी ऑर्बिटलचे सब 5 ऑर्बिटल पडतात: डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी एक्स स्क्वेअर. याला लक्षात ठेवण्यासाठी अगोदर एक्स वाय झेड लिहून घ्यायचं. पहिले एक्स वायची पेअर करायची, नंतर वाय झेडची पेअर, नंतर फर्स्ट एक्स आणि लास्टवाला झेड सोबत पेअर करायची आणि फोर्थमध्ये डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि फिफ्थ डी एक्स स्क्वेअर. तर एस ऑर्बिटल हा स्पेरिकल शेपचा आहे, पी ऑर्बिटल हा डंबेल शेपचा आहे आणि डी ऑर्बिटल हा डबल डंबेल शेपचा आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. जर का काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट करा, मी नक्की तुमच्या क्वेश्चन्सचे आन्सर देईन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब टू केमिस्ट्री चॅम्पियन चॅनल. अशाच नवनवीन सोपी पण महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू गाईज.